सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा रेसिपी। आज आपण बनवतोय कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा झटपट नाश्ता, तेही अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो। खूप कमी वेळ लागतो आणि घरात असणाऱ्या साहित्यातच आपण हा नाश्ता बनवतोय। आज बनवतोय आपण ज्वारीच्या पिठाचे घावणे। ज्वारीचे पीठ आणि रवा असं मिक्स करून आपण हे घावणे बनवतोय। एवढे भारी टेस्टी होतात ना, खूप हेल्दी पौष्टिकसुद्धा रेसिपी आहे। झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो। जास्त काही याला साहित्य लागत नाही, तुम्ही ते पाहू शकता। दोन्ही साईडने मी छान ह्याला खरपूस भाजून घेतले। दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय, खायलासुद्धा तेवढंच टेस्टी आहे बरं का। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण पाव वाटी दही टाकून घेऊया। तर मोठे 2 चमचे मी याच्यामध्ये दही टाकून घेतले। दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर थोडंसं पाणी टाकूया। तर अगोदर दही रवा चांगलं मिक्स केले आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून आपल्याला 5 मिनटं रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। रवा चांगला भिजला की व्यवस्थित तो मुरला जाईल। तर आणखीन थोडं मी पाणी टाकून हे सगळं चांगलं मिक्स केले। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। जास्त वेळ ठेवायचा नाही, आपल्याला कोथिंबीर आणि मिरची कट करूस्तोपर्यंतच रवा बाजूला ठेवायचा आहे। तर पाहू शकता थोड्या वेळाने रवा चांगला मुरलेला आहे। अगोदर थोडंसं मिश्रण ओलसर होतं, आत्ता थोडं ड्राय वाटते हो ना। आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। तर अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकून घ्यायचे। तर जेवढा रवा घेतला आहे तेवढंच मी ज्वारीचे पीठ घेतले आणि जाड रवा असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरवरून एकदा फिरवून घेऊ शकतात। 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली ते टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचे आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत पिठाच्या। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याचं काही प्रमाण नाही, रवा किती पाणी शोषून घेतो त्यावरती आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं। तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊ। आणि लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट हा नाश्त्याचा पदार्थ आहे। याच्यामध्ये तुम्ही कांदा, टमॅटो, आणखीन शिमला मिरची, गाजर, बीट किसून टाकू शकतात। आणखीनच पौष्टिक हेल्दी असा नाश्ता तयार होईल। बरेच वेळेस मुलं भाज्या खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही असं त्यांना नाश्ता बनवून द्या आणि याच्यासोबत ना नारळाची हिरवी चटणी करून द्या। एवढा भारी हा नाश्ता लागतो ना, खूप छान टेस्टी बनतो। तर इथे पाणी टाकून व्यवस्थित हे सर्व मिश्रण मी भिजवून घेतले, तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात। आता याच्यामध्ये 2 चिमूट एवढा मी खाण्याचा सोडा टाकला आहे। तुम्ही सोडा खाण्याचा टाकू शकतात किंवा मग 1 चमचा इनो टाकू शकतात। आता हे सगळं चांगलं मिक्स केले, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल, अशा पद्धतीने हे मिश्रण मी भिजवून घेतले। आता पॅन गरम झाला की त्यावरती थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि मिश्रण जर खूप घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेऊ शकतात। आता पॅन गरम झाला त्यावरती आपण तेल लावून घेतले। तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने आता खूप याला छान जाळी पडते आणि लगेचच अलगद हाताने थोडंसं पसरवून घ्यायचे। खूप जाड बनवायला नको किंवा खूप पातळ नको, मीडियम असा हा मी नाश्ता बनवून घेते। घावणे पातळ असतात पण मी ते थोडीशी याची थिकनेस जाडसर ठेवली आहे, खूप जाड नाही आहे पण थोडीशी मीडियम असं मी हा नाश्ता बनवून घेतला आहे। तर हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेतले आणि पाहू शकतात किती छान याला जाळी पडली आहे। साईडने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि पलटण्याच्या अगोदर वरूनसुद्धा थोडं तेल लावून घ्यायचे आणि नंतर आपण हे घावण पलटी करून घेऊया। तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन पातळ बनवायचे असेल तर मिश्रण आणखीन पातळ करून घ्या आणि पातळ असे तुम्ही यापासून घावणे बनवू शकतात। तर इथे किती छान कलर आला आहे पहा, एक साईड चांगली भाजून झाली आहे। आता आपण दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया। अलटी-पलटी करून हे घावण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले। हे पहा किती छान याला खरपूस असा रंग आला आहे। तर तुम्हाला मीडियम बनवायचे असतील तर असे बनवू शकतात आणि कुरकुरीत म्हणजेच पातळ घावण पाहिजे असेल तर तसंसुद्धा बनवू शकतात। तर जाळीवरती काढून घेऊया। आणखीन एक मी हे घावण तुम्हाला बनवून दाखवते। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं। थोडंसं याला गोल असा आकार देऊन घ्यायचा
आणि थोड्या वेळानंतर तेल लावून हे घावन पलटी करून घेऊया. तर राहिलेलेसुद्धा सर्व घावन मी असेच बनवून घेणार आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली, त्यामुळे खूप छान याला चव आली आहे आणि भन्नाट असे आपले घावन बनवून तयार होतात. आणि तुम्ही पाहिलंच आहे, साहित्य तर किती कमी लागतं आणि घरात असणाऱ्या साहित्यात कमी वेळेत हा नाश्ता बनवून तयार होतो. रोज रोज चपाती भाजी किंवा पोहे उपीट इडली खाऊन कंटाळा आला असेल, त्यावेळेस तुम्ही ज्वारीच्या पिठाचे असे घावणे बनवून पहा. सर्वांना खूप आवडतील आणि बनवायलासुद्धा खूप म्हणजे खूप सोपे आहेत. पहिल्याच प्रयत्नात कोणालाही सहज जमतील. तर इथे मी 2 घावन बनवून तुम्हाला दाखवलेत. आहेत की नाही बनवायला सोपे. आणि हे ज्वारीच्या पिठाचे घावणे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा शेजवान सॉस, टोमॅटो सॉससोबतसुद्धा छान लागतात. तर राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने मी हे घावण बनवून घेते. तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. बाय.